हर्षजित देशमुखने एक सकाळी स्टेटमेंट दिलेलं आहे, जर काँग्रेसने जर वंचितला पाठिंबा दिला अमरावतीमध्ये तर मी मात्र माघार हटणार नाही, मी अजूनही मैदानात आहे म्हणून. हो हो, मैदानात आहे म्हणजे तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहे ना, मैदानात आहे कसं म्हणता तुम्ही? असं आहे की ते शारीरिकदृष्ट्या त्यांची क्षमता आहे का? आज त्यांना समजा निवडणूक लढायची असेल तर त्यांनी हॉस्पिटलमधून बाहेर आलं पाहिजे, प्रत्येक मतदाराची भेट घेतली पाहिजे, तालुका, नगरपालिका, मेळघाट, चिखलदरा ही सगळ्यात ती लोकांची भेट घेतली पाहिजे. ते जर त्या दृष्टीने त्यांची तयारी असेल तर ते त्यांनी त्या पण मी हॉस्पिटलमध्ये राहील आणि मी मैदानात, हॉस्पिटल आणि मैदान हे दोन अलग अलग गोष्टी आहे. तुम्ही हॉस्पिटलमध्ये राहून मैदानात उतरलो असं म्हणू शकत नाही. ते मैदानात उतरण्याची त्यांची तयारी असेल तर त्या दृष्टीने आम्ही विचार करू. आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री डॉक्टर सुनील देशमुख, आपण त्यांच्याशी बोलूया. भाऊ, अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस वंचितला पाठिंबा देणार अशी कालपासून चर्चा आहे आणि रात्री गुप्त बैठक पण झाली असं कळते. नाही, ही गोष्ट खरी आहे. जी परिस्थिती उद्भवली त्या परिस्थितीमधून कसा मार्ग काढायचा या बाबतीत आमचा विचारविनिमय सुरू होता. त्याच वेळेस वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरजी यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना विनंती करून, फोन करून जर शक्य असल्यास तुमच्या उमेदवाराची समजा काही चालढकल होत असल्यास वंचितच्या उमेदवाराला मदत करावी किंवा सहकार्य करावे या बाबतीत विचारणा झाली. त्याप्रमाणे हर्षवर्धन सपकाळांनी आम्हाला विचारलं. आम्ही काल सगळ्या पक्षातले सगळे ज्येष्ठ नेते बसलो होतो, त्याच्याबद्दल विचारविनिमय पण केला. त्याच वेळेस आम्ही वंचितचे जे उमेदवार आहेत निलेश विश्वकर्मा त्यांनासुद्धा बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की बा ही निवडणूक लढायच्या दृष्टीने तुम्ही सर्व दृष्टीने सक्षम आहात काय. हे असं आहे की त्यांना उमेदवारी द्यायची आणि काही गोष्टीमध्ये ते कमी पडले तर त्याचं खापर उद्या होऊन काँग्रेसवर पडायचं की तर. आणि तुम्हाला माहीत आहे की आजकाल 10वीच्या शेमड्या पोरालाही माहिती आहे की ह्या निवडणुका कशा भारतीय जनता पक्ष लढवत आहे. कुबेराचा खजिनाच त्यांनी उघडून ठेवलेला आहे. तर अशा या परिस्थितीमध्ये एक सक्षम उमेदवार म्हणून जर तुम्हाला समोर यायचं असेल तर सर्व दृष्टीने तुमची तयारी असायला हवी. तर त्याप्रमाणे आम्ही त्याला त्याची जाणीव करून दिलेली आहे. ते म्हणाले की मी माझे नेते प्रकाश आंबेडकर साहेबांसोबत या बाबतीत बोलतो आणि काय तो निर्णय आहे तो आम्हाला कळवतो. एक अशी पण हे आहे, हर्षजित देशमुखने एक सकाळी स्टेटमेंट दिलेलं आहे, जर काँग्रेसने जर वंचितला पाठिंबा दिला अमरावतीमध्ये तर मी मात्र माघार हटणार नाही, मी अजूनही मैदानात आहे म्हणून. हो हो, मैदानात आहे म्हणजे तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहे ना, मैदानात आहे कसं म्हणता तुम्ही? असं आहे की ते शारीरिकदृष्ट्या त्यांची क्षमता आहे का? आज त्यांना समजा निवडणूक लढायची असेल तर त्यांनी हॉस्पिटलमधून बाहेर आलं पाहिजे, प्रत्येक मतदाराची भेट घेतली पाहिजे, तालुका, नगरपालिका, मेळघाट, चिखलदरा ही सगळ्यात ती लोकांची भेट घेतली पाहिजे. ते जर त्या दृष्टीने त्यांची तयारी असेल तर ते त्यांनी पण मी हॉस्पिटलमध्ये राहील आणि मी मैदानात, हॉस्पिटल आणि मैदान हे दोन अलग अलग गोष्टी आहे. तुम्ही हॉस्पिटलमध्ये राहून मैदानात उतरलो असं म्हणू शकत नाही. ते मैदानात उतरण्याची त्यांची तयारी असेल तर त्या दृष्टीने आम्ही विचार करू. शेवटचा प्रश्न, काय वाटते तुम्हाला एकंदरीत या अमरावती विधान परिषद, कारण काँग्रेस आता बॅकफूटवर जाताना दिसते, उमेदवारामध्ये जे निवड करताना काही चुकलं असं वाटतं? नाही, असं आहे की काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. ही निवडणूक कोणत्या प्रकारची आहे आणि महाराष्ट्रात कशा प्रकारची ही भारतीय जनता पक्ष किंवा महायुती लढवत आहे या बाबतीत आता कोणाच्या मनात थोडीशी शंका राहिली नाही. साम दाम दंड भेद, प्रशासन, त्याच्यानंतर कुबेरचा खजिना उघडून ठेवला. तर थोडीशी विपरीत परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार लढत आहे या बाबतीत कोणतीही शंका नाही. आणि असं आहे की ही निवडणूक लढायला किती खर्च येतो हा साधारण आकडा मार्केटमध्ये सगळ्यांना माहीत होता. आता काँग्रेसच्या कोणत्या नेत्याची तयारी नव्हती. आता मी काँग्रेस विचारधारेचा माणूस आहे आणि मी लढवण्याची माझी इच्छा आहे असं म्हणून तो लोकांकडे गेला, काँग्रेसच्या नेत्याकडे, माझ्याहीकडे आला होता, त्याचं काही दुमत नाही. आता एकच उमेदवार समजा आपल्याला मागत असताना त्याला हुडकावून लावणे किंवा त्याला पाठवून देणे हे योग्य नव्हतं. म्हणून त्या सद्य परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी हा निर्णय घेतला की बा तो लढण्यास सक्षम आहे असं त्याचं म्हणणं आहे. तर ती सक्षम आहे की नाही याची तपासणी करून आपण लढू. काँग्रेस यशोमतीताईंनी जे आरोप केला होता की आमच्या उमेदवारांनी 15 ते 20 कोटी रुपये घेतले असं कळते, हे वाटते तुम्हाला? काय असं आहे, यशोमती ठाकूर या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आहेत आणि त्यांनी जे विधान केलं आहे तर त्यांच्याजवळ काहीतरी गोपनीय माहिती असेल, त्याच्याशिवाय त्या अशा एवढं विधान करू शकणार नाही. तर त्यांच्याजवळ काहीतरी बहुधा माहिती असेल आणि त्या माहितीच्या आधारे त्यांनी ते विधान केलं असेल. आता ती गोपनीय माहिती त्यांना
या अशा गोष्टीमध्ये उघड करत नसतात. कारण की कोणी विश्वासाने एखादी गोष्ट सांगितली तर ती लोकांसमोर पसरवायची, तर ज्या नेत्यांनी त्यांना सांगितलं असेल तर मला असं वाटतं यशोमतीताई एक जबाबदार व्यक्तिमत्व आहे. तर त्यांनी ही जी घोषणा केली किंवा ही जी उद्गार काढले ते पूर्ण माहितीनुसार आणि गोपनीय माहितीनुसार काढले असेल असं मला वाटते. मला वाटते या बाबतीत त्या जास्त चांगल्या सांगू शकतो. हे होते माजी मंत्री डॉक्टर सुनील देशमुख. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्बाण, एबीपी माझा, अमरावती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.